कालचा व्हिडिओ बघून बरेच लोक इमोशनल तर झाले, पण बऱ्याच लोकांना घराची चिंता का म्हणे घर किती घाण केले असं तसं. तर तुमचं घर आहे का? तुम्हाला कशाला चिंता लागली काही कळत नाही. आमच्या ओनर एक शब्द बोलला नाही काय आणि तुम्ही कशाला. आणि बरं आम्ही इथं आलो ना तेव्हा त्यांनी आहे त्या कलरवरती आम्हाला घर दिलं होतं. त्यांनी कलरसुद्धा केला नव्हता. तरीसुद्धा बाबा आमच्याकडून झालं आहे घर घाण, आमच्या मुलांनं घर रंगवलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना जाता जाता कलरसुद्धा करून देतोय. पण तुम्हाला लई पंचायत लागते की बाबा काय असं ठेवलं तसं ठेवलं. तुमच्याकडून घेतले का पैसे? मूर्ख लोक नुसते. आणि तेवढा कॉमन सेन्स प्रत्येकाला असतो की बाबा जाता जाता आपल्याकडून काही झालेलं असेल ते व्यवस्थित करून देणं. तर काय लोकांना समजत नाही, काही कळत नाही. असो, हे आपलं नवीन घर आहे, रेंटचंच आहे. बरेच लोक कॉंग्रॅच्युलेशन म्हणतायत. तर मी काही विकत घर घेतलेलं नाही, हे सुद्धा रेंटचंच आहे. यासुद्धा ओनरनी नवीनच प्रॉपर्टी घेतलेली आहे. त्याची कालच पूजा झाली आणि आज आम्ही शिफ्ट झालेलो आहे इथं. तर मी आज म्हणजे ज्या दिवशी आलो त्याच दिवशी मी किचन वगैरे व्यवस्थित करून घेतलं. बेडरूम वगैरे नंतर करता येईल म्हटलं, कारण गौरीताई उद्या आली तर तिला किचन रिकामं पाहिजे काम करायला. तर हे बघा, हे असं आम्ही सामान आणून ठेवलं होतं. किचन सेट करून घेतलं पहिल्यांदा. कपडे हळूहळू लावायला म्हटलं, एक दिवस एक बॅग लावायला येईल. तर पिल्लूसुद्धा मला कामामध्ये थोडीफार मदत करत होता. हे ड्रॉवरचं त्यानं पूर्ण पुसलं होतं, सगळे ड्रॉवर पुसून घेतले. नवीन घरात पहिल्यांदा आम्ही बेसन लाडू बनवलेले आहेत. हे बघा, भरपूर सारे बेसन लाडू इकडे तयार आहेत. नंतर आम्ही ड्रायफ्रूट लाडूसुद्धा बनवून घेतले. मेथीचे लाडूसुद्धा इकडे तयार आहेत, तुम्ही बघू शकता. तर बऱ्याच ऑर्डर पेंडिंग आहेत जुन्या आणि त्या आज मला कुठल्याही परिस्थितीत काढायच्या आहेत. बऱ्यापैकी ऑर्डर, नवीन ऑर्डर मी नेक्स्ट वीकमध्ये देईल म्हणून त्यांना सरळ सांगितलं आहे, कारण खूप धावपळ होते. आणि एवढे चांगले कस्टमर आहेत की ताई तुझं सगळं सुरळीत झालं ना की मग आम्हाला लाडू पाठव निवांत, काही हरकत नाही असं म्हणणारी कस्टमर आहेत. असो, वरती नंबर दिला आहे, लगेच ऑर्डर करा.